महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली व्लॉग। तर मी आणि माझी जाऊबाई आणि आमची छोटीशी गोंडस मुलं कुठं जात आहे सांगतेच तुम्हाला। तर आज आहे आमच्या गावातील शाळेमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर आज महिला दिन पण साजरा होत आहे। तर त्याच निमित्तानं आम्ही दोघी पण जात आहे, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर तेव्हाच निपटायला पाहिजे होता, पण काही कारणास्तव तो होत नव्हता, पण आज फायनली तो होत आहे। तर आज दुपारी कार्यक्रम आहे आपला हळदी कुंकवाचा, तर त्याच्यासाठी इथं मी फेटा बांधत आहे। मला खूप तायांनी फेटा बांध म्हणून फोर्स केला आहे, तेव्हा मी हो म्हटले, कारण मी फेटा कधी बांधला नाही। हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे फेटा बांधण्याचा। तर बघू शकता फेटा माझे चेहरा माझे हावभाव पण चेंज होत आहे, कारण मला मी कधीच बांधला नाही, हा माझा पहिलाच वेळ आहे फेटा बांधण्याचा। तर इथं मला दादा फेटा बांधून देत आहे। आज आमच्या गावामध्ये महिला दिन, वानाचा कार्यक्रम, त्याचबरोबर आमचं उत्कृष्ट महिला मंचाद्वारे आम्ही जे लावणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लावणी केली होती ना, त्याच्यामध्ये आम्ही उत्कृष्टपणे भाग घेतला। त्याच्यामुळे त्यांनी आमचा इथं सत्कार सोहळा पण आयोजन केला आहे। तर त्यांच्यासाठीच आम्हाला इथं फेटे पण बांधायला लावले आहे, कारण ज्या लोकांचा इथं सत्कार सोहळा होणार आहे त्यांना फेटे बांधायला त्यांनी लावलेच आहे। तर इथं माझा फेटा झाला आहे रेडी। त्यानंतर बांधत आमच्या जाऊबाई, तर जाऊबाईची इतकी फजिती झाली ना, जाऊबाईचा इथं फेटा बांधणं चालू आहे। जाऊबाईचा फेटाच होत नव्हता, एकदा बांधला तो सुटून जात होता, दादा दुसऱ्यांदा घामाचिकर बांधला झाले, तो सुटून जात होता, आमची सोय चालू आहे माहित नाही काय होत होतं। दादांना पण काही समजत नव्हतं, मी इतके फेटे बांधले म्हणे, व तुमच्या डोक्याला काही फेटा मानतच नाही असे म्हणून खूप गंमत करत होते। तर इथं जाऊबाईंचा पहिला अटेम्प्ट चालू आहे फेटा बांधण्याचा, तर तो पण सुटलाय, त्यानंतर डबल बांधलाय, तो पण सुटला, असं करता करता 3-4 वेळा तर अटेम्प्ट घेतलाय। त्यानंतर कुठं आपला फेटा व्यवस्थित बसलाय, कारण जाऊबाईंचे केस सिल्की असल्यामुळे ते फेटाच त्यांच्या डोक्यावर राहत नव्हता। तर इथं दादांनी पुन्हा आपला प्रयत्न चालू ठेवले। दादा पण म्हणायला लागले, काही झालं तरी तुमच्या डोक्याला फेटा बांधणार म्हणजे बांधणारच। ते पण जिद्दीला येऊन गेले आणि त्यांनी पण चांगल्या दुसऱ्या पद्धतीने त्यांना फेटा बांधायला सुरुवात केली। तर आता फायनली त्यांचा फेटा झाला आहे रेडी। बघू शकता जाऊबाई पण मस्त रेडी झाल्या आहे। त्यानंतर आम्ही दोघी पण बघत आहोत कसं दिसतं। तर आज आम्ही दोघी पण खूप सुंदर दिसत, आणि आम्ही दोघी कसं दिसतं नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हो, कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करत चला। आणि आज इतकं ऊन होतं ना, काही विचारायचं काम नाही, खूप ऊन होतं। तरी पण उन्हाचा विचार न करता सगळ्या ताई खूप छान, म्हणजे सगळ्या ताई लोक आज इथं आले आहे। तर सगळ्या ताई इथं आता जमलेलोच आहो, कारण दुपारची वेळ 3 तर वाजूनच गेले होते। तर आता इथं सगळ्या ताई लोक आले आहे। त्यानंतर आता इथं आले आहे जे काय आता मान्यवर मंडळी येणार आहे ते यायचे होते। तर चला म्हटलं, ह्या आहे आमच्या गावच्या सुंदर सुंदर तयारी केलेल्या ताई लोक, बघू शकता किती सुंदर दिसत आहे, सगळ्या एक से बढ़कर एक दिसत आहे। त्या पण इथं मान्यवरांचं स्वागत करायला रेडी आहे, आणि मी पण साईडला उभी झाले, कारण मला पण काकू म्हणत होत्या की तू पण सुंदर दिसत आहे, तर नक्की मान्यवर मंडळीचं स्वागत करायला राहा। तर मी तिथं उभी आहे, बघू शकता किती सुंदर एक से बढ़कर एक। आणि हाच तो आजचा दिवस आहे जो स्त्री लोक म्हणजे जे कोण लेडीज आहे त्यांनी स्वतःसाठी काढला आहे, नाही तर सगळे दिवस सारखेच असतात, स्त्रियांना कधीच सुट्टी नसते। 365 दिवस वर्षातील 365 दिवस आम्ही काम करत असतो। आज पण काम करूनच आलो, तरी पण चेहऱ्यावरील एक वेगळाच आनंद आहे, कारण आज आम्ही खास आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढलेला आहे, आणि सगळ्या स्त्रियांनी आज स्वतःसाठी वेळ काढला आहे। बघू शकता सगळ्या सुंदर एक से बढ़कर एक, सगळ्यात सुंदर दिसत आहे। तर ऊन इतकं वाढलं होतं की मला आता खूप ऊन झालं होतं। तर आता फायनली एंट्री झाली आहे मान्यवर मंडळीची। फुलं फेकताना इतकी मजा आली ना, काही विचारायचं काम नाही, खूप मजा आली, खरंच आज खूप मजा आली। खूप दिवसांनी आम्ही महिला मंडळ एकत्र जमलो, आपल्या गप्पा गोष्टी शेअर केल्या, एकामेकांना आपला सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या। खूप दिवसांनी आज आम्ही गावातली मंडळी एकाच गावातले आहोत, पण आम्ही कधी काही असं भेटत नाही, पण फायनली आज खूप दिवसांनी भेटलो, त्याचाच आनंद आमच्या आज चेहऱ्यावर आहे। तिथं आता सगळे लोक आले आहे, आणि जे काही आता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे ती पण आता इथं झाली आहे। इथं दीप प्रज्वलित करण्यात आली आहे, त्यानंतर गीत म्हटलंय, सगळ्या लेडीज लोकांनी महिला लोकांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। विनंती हमारी ये स्वीकार करना, हम पे सदा ही तुम उपकार करना, आशीष मिल जाए तुम्हारा, आशीष मिल जाए तुम्हारा, आके मान बढ़ाया है हमारा, आके मान बढ़ाया है हमारा।
त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरुवात झाला आणि अचानक माझं नाव घेतलं वरती स्टेजवर, कारण मी कधी आजपर्यंत स्टेजवर गेली नाही, कारण गावामध्ये कधी असा कार्यक्रम झाला तर जाणंच होत नव्हतं. पण आज आम्हाला आग्रहास्तव बोलवण्यात आलं, त्यामुळं मी तिथे गेले आणि खूप छान वाटलं. तर त्यानंतर आम्हाला इथं आमचा पण सत्कार करण्यात आला. जे कोणी आम्ही उत्कृष्ट महिला मंच आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लावणी करायला गेलो होतो त्यांचा पण सत्कार सोहळा होता. तिथं आम्हा सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि आम्हाला शील्ड देण्यात आले. बघू शकता आमच्या चेहऱ्यावरील आनंद. आणि गावातील सगळ्या ताई लोकांच्या समोर आपल्याला छोटीशी सुद्धा वस्तू मिळाली ती, आणि आणि छोटासा सुद्धा आपला सत्कार केला, तो पण खूप मोठा वाटतो. हा छोटा तर नव्हताच, मोठाच होता आमच्यासाठी, पण खूप छान वाटलं. गावातील मंडळींनी आमच्या कामाची दखल घेतली आणि आम्ही जे काही मेहनत केली त्याच्यावर खरंच त्या कामाची दखल घेतली आणि आम्हाला छोटं असो या मोठं असो आमचा सत्कार केला. खरंच छान वाटलं. आता आमच्या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. हे सगळ्या ताईंचा सत्कार केल्यानंतर एक फोटोशूट झाला आहे. छान, सगळ्यांना आम्हाला छान वाटलं. सगळ्यांना खूप छान वाटलं. मला तर खूप छान वाटलं, कारण सगळ्या गावातील लोकांच्या समोर आपल्याला इतका छान सत्कार केला, तर मला तर खूप छान वाटलं. त्यानंतर तर झाला फोटोशूट झाल्यानंतर काही तायांनी भाषण दिलं, तर काही तायांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला पण संधी देण्यात आली. मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, तर का नाही घेतलं ते तुम्हाला सांगेलच. तर त्यानंतर इथं आता चालू झाला आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तो पण तुम्हाला दाखवेलच. एवढं ऊन होतं दुपारचं, तर पण ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावर एकच आनंद आहे, कारण आजचा दिवस हा आपला आहे. तर आम्ही दोघी जाऊबाई इथं थोडंसं रेस्ट केल्यासारखं टाईमपास करत आहोत, बघू शकता. आणि आता आमच्या व्लॉगमध्ये सगळ्या ताई लोक यायला तयारच असतात, कारण त्यांना माहीत आहे मी व्लॉग करते म्हणून. त्यांना माहीत आहे आज ना उद्या आपण थोडंसं ना थोडं तरी या व्लॉगमध्ये दिसू. तर त्यानंतर इथं सुरुवात झाली आहे हळदी कुंकवाची. तर आज ह्यावेळी हळदी कुंकवामध्ये आम्हाला देण्यात आलं आहे कप सेट आणि जे बाऊल सेट देण्यात आलं. यावेळी सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलं आहे, तर सगळ्या ताईंना देण्यात आलं. एक एक करू सगळ्या ताईंना हळदी कुंकू आणि जे काही वाण होतं ते देण्यात आलं. बघू शकता हे दिलं आहे, यावर्षीचं वाण आहे आमच्या ग्रामपंचायततर्फे देण्यात आलं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि महिलांनी स्वतःसाठी काढलेला वेळ, ह्या सगळ्या गोष्टी आज खूप सुंदर मिळून महिला आल्या आहेत. दिनाच्या तर बघू हार्दिक शकता शुभेच्छा. आमच्या चेहऱ्यावरील आनंद. अशा पद्धतीने आज झाला आमच्या गावातील हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल तर कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.